षष्टीला एकादशीची व्रतकथा आणि ते वाचल्याने काय फायदे झाले या व्हिडिओत मी तुम्हाला पूर्णतः सांगणार आहे. तर चला आपण कथा सुरुवात करू. प्राचीन काळी एक अत्यंत धार्मिक आणि भक्तिमान ब्राह्मण स्त्री होती. ती सतत व्रत आणि उपवास करत असे, पण तिला अन्नदानाचे महत्त्व ठाऊक नव्हते. तिच्या घरी विपुल संपत्ती असूनही ती कधीही गरजू लोकांना काही देत नसे. एके दिवशी भगवान विष्णू यमराजांच्या रूपात तिच्या समोर आले आणि विचारले, तू एवढे व्रत करशील पण दान न करता तुला पुण्य कसे मिळेल? त्यावर ब्राह्मण स्त्री म्हणाली, मी ईश्वर भक्त आहे आणि मला दानाची आवश्यकता वाटत नाही. त्यावेळी भगवान विष्णूंनी तिला विष्णू लोकात स्थान दिले, परंतु तिने तिच्यासाठी काही अन्न नव्हते. तिने भगवान विष्णूंना विनवले, मला अन्न मिळावे. भगवान विष्णूंनी सांगितले की पृथ्वीवर जाऊन षष्टीला एकादशी व्रत करा. त्या व्रताच्या प्रभावाने तिच्या सर्व कर्मदोषांचा निवारण होईल. तिने विधीपूर्वक व्रत करून तिळाचा 6 प्रकारे उपयोग केला. स्नानासाठी तीळ. तिळाचे पाणी स्नानासाठी वापरणे. उपासनेत तीळ. पूजा आणि ध्यानधारणा करताना तिळाचा उपयोग. होमात तीळ. यज्ञात तिळांची आहुती देणे. तर्पणात तीळ. पितरांना तिळजल अर्पण करणे. दानात तीळ. गरजू आणि ब्राह्मणांना तीळ दान करणे. आहारात तीळ. तीळयुक्त भोजन सेवन करणे. व्रताच्या प्रभावाने तिला मोक्ष आणि ईश्वर कृपा प्राप्त झाली. षष्टीला एकादशी व्रतचा विधी. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि तिळजल स्नान करावे. भगवान विष्णूला तिळाचे नैवेद्य अर्पण करावे. दिवसभर उपवास करून विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. गरिबांना आणि ब्राह्मणांना तिळाचे दान करावे. दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा आणि अन्नदान करावे. व्रताचे लाभ. या व्रताने जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. पितरांना शांती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते. मन शुद्ध होऊन श्रीहरीची कृपा होते. आरोग्य लाभते आणि आर्थिक समृद्धी मिळते. षष्टीला एकादशीच्या व्रत केल्याने भक्ताला अनंत पुण्य आणि वैकुंठी प्राप्त होते. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.